बँकांमध्ये कोर बँकिंग असेल किंवा वेगवेगळे टेक्निक्स तंत्रज्ञान सरकार वापरत असतं, तर तुमच्या पतसंस्था देखील तंत्रज्ञ व्हाव्यात यासाठी फेडरेशन कायम कार्य करत असतं आणि सरकारच्या वतीने पण काही प्रयत्न होत असतात, पण फेडरेशन त्या तुलनेत जास्त काम करतं. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या सिद्धिविनायक परिवाराच्या वतीने खूप काम करत असता. तर हे तंत्रसेनी होण्यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर ते तुम्ही करता का आणि किंवा याला आणखी काय करण्याची गरज आहे, तुम्हाला काय वाटतं? पतसंस्था जवळ सुद्धा खूप टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. हम्म, मी तर आता म्हणेल की जवळजवळ 90% संस्था या सगळ्या सॉफ्टवेअर वापरतात आणि एकूण संस्थेच्या जवळजवळ 50% संस्था या आता कोर बँकिंगमध्ये कन्वर्ट झाल्यात. हम्म, सिव्हिल प्रणाली वापरतात आणि कोर बँकिंगमुळे काय झालं की सगळ्या शाखा जोडल्या जातात. हम्म, आणि प्रशिक्षणाबाबतीत म्हणाल तर आम्ही सगळ्याच या कोर बँकिंग ज्यांनी स्वीकारले, हम्म. ज्यांनी टेक्नॉलॉजी स्वीकारली, हा, त्या सगळ्या संस्था वारंवार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात. अच्छा. ते स्थानिक लेवल देतील, सॉफ्टवेअरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतील, हम्म, किंवा आम्ही राज्य फेडरेशन असेल, सहकार भारती असेल, हा, किंवा शासनाची विविध ज्या ट्रेनिंग आयोजित केली जातं तिथं ट्रेनिंगसाठी कंपल्सरी लोक जातात. हम्म. आणि मी तर असं म्हणेन की बँकांबरोबरही आता आमचं सॉफ्टवेअर आहे, अच्छा, आमची टेक्नॉलॉजी आता बँकांबरोबरच आहे. अच्छा. की कधी कधी आम्ही यथाकाळी 1-2% त्याची पुढं असेल. आता आमच्यासारख्या संस्था, आपण आज एखादं कर्ज आमच्या कर्ज मागायला आला आणि त्याचा फक्त पॅन नंबर विचारतो. ओके. तर पॅन नंबर त्याने सांगितला की आम्ही त्याचं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन, आधार कार्ड व्हेरिफिकेशन, हम्म, त्याचा व्यवसाय आहे का, जीएसटी नंबर सांगितले त्यांनी, हम्म, आम्ही त्याचं जीएसटी रिटर्न काढतो. हम्म, तो जीएसटी भरतो, कुठल्या स्लॅबमध्ये आहे, त्याचं 3 वर्ष ITI रिटर्न येतं, हम्म, त्याचा गाडी असते गाडी नंबर सांगितला, हम्म. लगेच परिवहन ॲपवरनं आमच्याकडची गाडी आहे त्याच्या नावावर आहेत का, मी त्याचा सिव्हिल रिपोर्ट पेक्षाही म्हणजे कर्मचारी सगळे टेक्नॉसेवी हो, असल्यामुळे या गोष्टी फटाफट. पुढच्या 10 मिनिटात त्याचा रिपोर्ट सगळा आमच्याकडे असतो. हम्म, मग हा द्यायला लायक आहे का? हम्म, म्हणजे हे सगळ्यांनी स्वीकारलं आणि आता काळ बदललेला आहे. हम्म, मी तर म्हणजे राज्यातल्या सगळ्या चळवळीत लोकांना माहिती आहे की मी बदलावं लागेल ही माझी थीमच आहे. मी हम्म, बदलावं लागेल याशिवाय वारंवार व्याख्यान देतो हम्म, की टेक्नॉलॉजी असेल, काम करताना असेल, टेक्नॉलॉजी स्वीकारणं आता अपरिहार्य आहे. हम्म. आणि जेवढी टेक्नॉलॉजी चांगली स्वीकारताल तेवढं काम स्मार्ट होतं, करेक्ट. चुका कमी होतात हम्म, आणि लोकांची विश्वासार्हता वाढते. आजकाल तुम्ही पूर्वी पासबुक भरून देत होते त्यावेळी लोकांना वाटायचं नको बाबा, आता तुमचं प्रिंटेड FD पावते असतात. हा, प्रिंटेड FD पावते असते लोकांना बरं वाटतं. हम्म, त्यामुळं लोकही टेक्नॉलॉजी वापरतात, त्यांनी टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे. जेवढे अनेक इतक्या सॉफ्टवेअर कंपन्या आल्या आहेत. हम्म. आणि मी तर असं म्हणेन की तरुणांना खूप मोठी संधी आहे करेक्ट. की जे सॉफ्टवेअरमध्ये काम करा, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये काम करा लोकांना हम्म, सर्वात मोठं एक क्षेत्र आहे जिथं फार टेक्नॉलॉजी गरज आहे. हम्म, ही टेक्नॉलॉजी खूप चांगली वापरली जाते. हम्म. तुम्हाला म्हणजे लोकांची विश्वासार्हता तर वाढतेच आणि तुमचं काम स्मार्ट आमचं काम स्मार्ट होतं त्याच्यामुळे आणि ते चुकाही लक्षात येतात. स्वतःला. थर्ड पार्टीकडून चुका होतात, आमच्या सिस्टीम चेक होती, हम्म, त्यामुळे चुका झाल्या कर्मचाऱ्यांकडून. कारण आमच्याकडचे कर्मचारी काही असे काही लगेच असे तयार होत नाहीत, वेळ लागतो. म्हणजे प्रायव्हेट बँकिंग असेल, प्रायव्हेट बँकिंगमध्ये त्यांना त्यांचे ट्रेनिंगचे सिस्टम वेगळे आहेत, त्यांची पगार देण्याची क्षमता वेगळी आहे. हम्म, तर दुर्दैवाने पतसंस्था पगार देण्याची क्षमता तुलनेने कमी आहे. हम्म, मग तो वर्ग येणारा थोडासा जरा नाराज असतो की हम्म. त्याला जास्त चांगले पगार दुसरीकडे मिळतात. हा, त्यामुळे मग आम्हाला त्यांना पगार चांगला द्यावे लागते. म्हणजे संख्यात्मक वाढ करण्यापेक्षा गुणात्मक वाढ करणारे कर्मचारी घेऊन हम्म. टेक्नॉलॉजी वापरली तर कर्मचारी खुश राहतील, संस्थेला खूप चांगला फायदा आहे. आणि एकूणच सहकार सहकार आपल्याला हो. त्याचं चांगलं आणि होतं. त्यांनाही लगेच दिसतं हम्म, सगळं, हम्म. त्यांनाही सगळं अपडेट दिसतात. त्यामुळे फेडरेशन असेल किंवा तुमचा सिद्धिविनायक परिवार असेल, तुम्ही कर्ज वितरण असेल किंवा बँकिंग याच्या व्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात. त्याबद्दल थोडी जरा माहिती, जसं तुम्ही आता महिला दिनानिमित्त एक छान उपक्रम राबवले आम्हाला कळालं. जरा आपण म्हणजे पतसंस्थेचा मूळ उद्देश सहकार तत्वाला अनुसरून सामाजिक उपक्रम नफा कमवण्यासाठी संस्था नाही. हम्म, हे प्रायव्हेट बँकिंग हे नफा कमवण्यासाठीच आहे. हम्म, त्या उद्देशच नफा कमावणं आहे. आम्हाला नफा कमावला होता, कमावत लावतो, कारण कर्मचारी आहे, डिव्हिडंड द्यायचे, खर्च भागायचे, तर त्या नफा कमवण्याचा त्याला option नाही. त्याला ऑप्शन नाही. हा व्यवसाय आहे. पण त्यातनं सामाजिक जबाबदारी आहे. आम्ही देणं समाज म्हणून उपक्रम चालू केलेला आहे. हम्म, किंवा एकल महिला असतील हम्म, त्यांना काही करता येईल का. आम्ही आई महिला उद्योग निर्मिती केंद्र म्हणून चालू केलं आहे. ते महिलांचे स्टार्टअप आहेत, त्याला काही मदत करता येईल का. राज्य फेडरेशन असेल किंवा राज्यातल्या विविध संस्था आहेत, हम्म, आता त्या बदलल्यात. त्या सामाजिक उपक्रमात प्राधान्य देतात हम्म, की कुठं आरोग्य शिबिर घेतील, कुठं काही शाळा दत्तक घेतात, हम्म, कुठं ज्या महिलांना गरज आहे हम्म, ते केले जातात, पण हॉस्पिटलची मदत केली जाते. हम्म, सहकारी तत्व हॉस्पिटल चालू झालेत. हम्म. म्हणजे सामाजिक उपक्रमात आता ही चळवळ, जसं प्रायव्हेट बँक तुम्ही बघा की आम्ही नुसतं कर्ज देत नाही, मिनिमम आम्ही संधी देतो. हम्म, आम्ही लोकांना संधी देतो की बदलायची.
बरोबर. आणि सक्षम आणखी इतर बँकेत तुम्हाला कर्ज देऊन ते मोकळे होतात, ते परत बघत नाही, फक्त हप्ताने आले की तुमच्या मागे लागतात. हा तसं आमचं नाही, आम्ही तुम्हाला फॉलो घेतो, तुमच्या गरजा काय, तुझी काही गरज आहे का, तुमचं मदतीचा हात देतो. आपण तर स्वतःची काळजी घेतो की तुम्ही उद्योजक व्हा, त्यासाठी लागणार टेक्नॉलॉजीपासून फंडिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग काय लागेल ते आपण आपल्या बाजूला लोकांना उपलब्ध करून देतो. त्यामुळे लोकांची विश्वासार्हता वाढते. आणि म्हणून सामाजिक उपक्रम केले की लोक जोडले जातात, लोकांची विश्वासार्हता वाढते. की फक्त ठेवी घेणं आणि कर्ज देणं, हे व्याज देणं आणि कर्जातनं व्याज घेणं, याच्या बाहेर जाऊन जर आपण काम केलं तर सामाजिक विश्वासार्हता वाढते. आणि तो माझा स्वतः व्यक्ती खूप चांगला अनुभव आहे. जसं मी आता महिलांचा उल्लेख केला, आपण आज ह्या महिला दिनाला 51 अशा महिलांना सातारा केला होता. त्या 15-20 वर्ष पती शिवाय राहतात, म्हणजे कोणाचे निधन झालंय, कोणाचा घटस्फोट झालाय, आणि त्या खूप लढल्या, मुलांना शिकवलं, कुटुंब सावरलं. त्यांना कुठले आर्थिक त्यांची पेन्शन नाही, काही नाही, अशा महिला घेतलेल्या, म्हणजे खूप महिला आहेत. पण आम्ही अशा महिला निवडल्या होत्या ज्यांनी खूप खरोखर लढल्यात. असे काही महिला होत्या 5 महिला, त्यांना दुर्धर आजार झाले होते, त्या मृत्यू शेवर होत्या. जे वाचणारी अशी खात्री होती त्या कुटुंबाला, त्यांना स्वतःला, पण त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि दैवी चमत्कार यातनं त्या वाचल्या, परत उभ्या राहिल्या, परत कुटुंबासाठी काम करतात. असे महिला आहेत. म्हणजे असे काही वेगळे उपक्रम केलं, त्याविषयी खूप प्रचंड गर्दी होती त्या कार्यक्रमात. तुम्हाला माहिती आहे, हे सामाजिक उपक्रमातनं आम्हालाही समाधान मिळतं. कोणाची यार असे पाहिलं, मी नाही म्हणतो की आनंद आणि परमानंद, की आपल्यामुळे एखाद्याला आनंद झाला, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जर आपल्याला आनंद झाला तो परमानंद. असा परमानंद ईश्वर आपल्या आयुष्यात वारंवार यावेत, अशी या जवळच्या लोकांकडे मला अपेक्षा असते. मध्यंतरी राज्यभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. आपल्या श्रीरामपूरमध्ये पण मोठा फटका बसला, 200-300च्या वर हजारो 3,000 दुकानं स्थापित झाले होते. पण त्यासाठी पण तुम्ही काहीतरी उपक्रम राबवला, त्या संदर्भात काही सांगाल? त्या अतिक्रमण झाल्यानंतर की 3,000च्या पुढे विस्थापित दुकानदार राहिले. आणि त्यावेळेस मी सगळ्या तालुका फेडरेशनचा अध्यक्ष असल्यामुळे सगळ्या संस्थांना आवाहन केलं होतं की यांना काही दिवस आपण व्याज सांगूया, काही पण व्याज कमी करता येईल का करावं, आणि त्यांना परत रिसायकलिंगमध्ये आणून त्यांना काही 5-6 महिने मुदत देऊन त्यांना काही करता आलं तर करावं. तो प्रकार सगळ्या संस्थांनी खूप चांगली मदत केली. आणि त्या काळात, त्या 1 वर्षात बऱ्याच प्रकारे त्यांची त्यामुळे थकीतून बाहेर पडले, लोकांना संधी दिल्यामुळं. 1 वर्ष ठेवलो आम्ही तो अतिक्रमणाच्या काळात. 1 वर्षाच्या काळात बऱ्याच त्यांना फायदा झाला त्याचा, म्हणजे ग्राहकांना फायदा झाला, आमच्या सभासदांना. ज्यांना वाटलं की यार बाबा हे कर्ज कशी भेटायची, त्यांना मी सपोर्ट केला. किती तुझं 40,000 हे नाही, तुला अजून पाहिजे का, त्यावेळी अजून त्याला थोडं कर्ज वाढून दिलं. आणि 2 महिने 3 महिने फेर परत तो संसारावर राहिला. त्याची पूर्वीची तुम्ही इतिहास बघून आर्थिक इतिहास बघून जो चांगला आहे, त्याचा आमच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. अशा लोकांना मी मदत केली, सगळ्यांनीच केली चालू सगळ्या संस्थांनी. तोही अनुभव खूप चांगला. व्यावसायिक त्यामुळे उभे राहिले, व्यवस्थित उभे राहिले. खूप चांगला, खूपच छान, खूपच छान. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा.